नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोटिवेशन विथ अंशू या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत कालभैरव जयंती म्हणजेच कालाष्टमी विशेष भगवान महादेवाने का धारण केले होते कालभैरव रूप याची पौराणिक कथा. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. या अगोदर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच्याच बेलवर सुद्धा प्रेस कराल जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भैरव जयंती साजरी केली जाते. पुराणानुसार भैरव हे भगवान शिवाचे रूप आहे. भैरवाचे वाहन श्वान आहे. भैरवाचा अर्थ भयंकर आणि पालनपोषण दोन्ही आहे. काळही त्याला घाबरतो म्हणूनच त्याला कालभैरव असेही म्हणतात. ती अष्टमी असल्याने काही भागात कालाष्टमी असेही म्हणतात. कालभैरव धर्माच्या भक्ताचे आणि शांतिप्रिय असलेल्या आणि सामाजिक नियमांचे पालन करणाऱ्यांचे कालपासून रक्षण करतो. त्याचा आश्रय घेतल्याने मृत्यूचे भय नाहीसे होते. अशा प्रकारे केली जाते पूजा. हे व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले जाते. हे व्रत पाळल्यास उत्तम फळ प्राप्त होते. या दिवशी व्रत करण्याचा संकल्प केल्यानंतर दिवसभरात कालभैरव आणि भगवान शंकराची पूजा करावी. जवळच्या भैरव मंदिरात व शिवमंदिरात शंख घंटा वाजवत भजन कीर्तन व नामजप करावा. रविवारी आणि मंगळवारी अष्टमी येते तेव्हा याला अधिक महत्त्व येते. कालभैरवाचे वाहन श्वानाला दूध दही मिठाई वगैरे खायला द्यावे. चला तर जाणून घेऊया भैरव जयंतीची कथा. ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात ब्रह्मांडाच्या सर्वोच्च तत्वांबद्दल एकदा वाद झाला. दोघेही स्वतःला परम तत्व म्हणू लागले. म्हणून निर्णयाचा अधिकार महर्षीच्या हाती देण्यात आला. परस्पर चर्चा आणि वैदिक शास्त्रानंतर त्यांनी ठरवले की सर्वोच्च तत्व एक अव्यक्त अस्तित्व आहे. त्याचा एक भाग दोन्हीमध्ये आहे. भगवान विष्णूने हे मान्य केले, पण ब्रह्मा यासाठी तयार नव्हते आणि त्यांनी स्वतःला सर्वोच्च घोषित करून विश्वाचा नियंत्रक म्हणवून घेतले. एक प्रकारे हा अवज्ञा आणि परमात्म्याचा अपमान होता. भगवान शंकरांनीही हे मान्य केले नाही आणि त्यांनी तत्काळ भैरवाचे रूप धारण करून ब्रह्माजीच्या अभिमानाचा भंग केला. त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची कृष्ण अष्टमी होती. तेव्हापासून या दिवशी भैरव जयंती साजरी केली जाऊ लागली. अशी ही भैरव जयंतीची कथा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि भैरव बाबा की जय अशी छानशी कमेंटसुद्धा करा. जय भैरव देवा प्रभु जय भैरव देवा, जय काली और गोरा देवी कृत सेवा. जय भैरव देवा, जय भैरव देवा प्रभु जय भैरव देवा, जय काली और गोरा देवी कृत सेवा. जय भैरव देवा, तुम्ही पाप उधारक दुःख सिंधु तारक, भक्तों के दुख कारक भीषण वपुधारक. जय भैरव देवा प्रभु जय भैरव देवा, जय काली और गोरा देवी कृत सेवा. जय भैरव देवा, वाहन श्वान विराजत कर त्रिशूलधारी, महिमा अमिट तुम्हारी जय जय भयहारी. जय भैरव देवा प्रभु जय भैरव देवा, जय काली और गोरा देवी कृत सेवा. जय भैरव देवा, तुम बिन देवा सेवा सफल नहीं होवे, चौमुख दीपक दर्शन दुख सगरे खोवे. जय भैरव देवा प्रभु जय भैरव देवा, जय काली और गौरा देवी कृत सेवा. जय भैरव देवा, तेल चटकी दधि मिश्रित भाषावली तेरी, कृपा कीजिए भैरव करिए नहीं देरी. जय भैरव देवा प्रभु जय भैरव देवा, जय काली और गोरा देवी कृत सेवा. जय भैरव देवा,
पाव घुंगरू बाजत अरुड मरुदम कावत बटुकनाथ बन बालक जल मन हर्षावत. जय भैरव देवा प्रभु जय भैरव देवा. जय काली और गौरा देवी कृत सेवा. जय भैरव देवा बटुकनाथ जी की आरती जो कोई नर गावे कहे धरणी धर नर मन वांछित फल पावे. जय भैरव देवा प्रभु जय भैरव देवा. जय काली और गौरा देवी कृत सेवा. जय भैरव देवा.